शिरोळ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमंत्रणदार एसीबीच्या जाळ्यात वारस व फेरफार नोंदीसाठी 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमंत्रणदार संजय बापू तेली वय 52 राहणार आळते तालुका हातकणंगले याला वारस व फेरफार नोंद करण्याच्या कामासाठी 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी कोल्हापूरच्या पथकाने रविवारी रंगेहात पकडले। तक्रारदाराच्या पथकाने रविवारी रंगेहात पकडले। तक्रारदाराच्या आईवडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या नावावरील मालमत्तेवर वारस व फेरफार नोंद करण्यासाठी शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करण्यात आला होता। संबंधित कामाची जबाबदारी निमंत्रणदार संजय तेली यांच्याकडे होती। तक्रारदाराने कामाबाबत पाठपुरावा केल्यानंतर संजय तेली यांनी वारस व फेरफार नोंद करण्यासाठी 2,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने एसीबी कोल्हापूरकडे तक्रार दाखल केली। एसीबी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सापळा रचून तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना संजय तेली यांना रंगेहात अटक करण्यात आली। या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी कोल्हापूरच्या पथकाने केली।